नमस्कार 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 मित्रांनो, माझ्या स्मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी खूपच अभिमानाचा आणि आनंदाचा आहे, कारण आपले लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाले आहेत। याचा मला आणि आपल्या तमाम जनतेला अभिमान आणि आनंद आहे। त्यासाठी मी आपले भारत सरकार तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो। मित्रांनो, आज जी काही मी माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला याच्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळेल आणि तसेच तुमचे ज्ञानही वाढेल। मित्रांनो, अनेक यूट्यूबसाठी मी बघत असतो, तर त्यासाठी मी बघितले या युनेस्कोच्या या बातमी संदर्भामध्ये व्हिडिओ काही आहेत का मराठीत, पण मला फारसे काही दिसले नाहीत, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे। मित्रांनो, आपले लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्को जगातील वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाले आहेत। त्यांची जी यादी आहे ती मी तुम्हाला आत्ता सांगतो आणि मी हे जे काही आहे ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे, कारण अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। यातील शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी हे ते 12 किल्ले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, जे या युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाले आहेत आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे आणि आनंदही आहे। मित्रांनो, यासाठी मी खास करून आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीसजी, आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसेच आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना मी शुभेच्छा देतो। तसेच सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारजी यांनाही मी शुभेच्छा देतो। मित्रांनो, युनेस्को बद्दल अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती लक्षपूर्वक ऐका। युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं युनेस्कोचा फुल फॉर्म आहे। त्याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी झाली। याचे मुख्य कार्यालय म्हणजेच हेड ऑफिस हे फ्रान्स येथे पॅरिस येथे आहे। या संस्थेचे उद्दिष्ट आहे शिक्षण, विज्ञान, संस्कृती या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे। वारसा स्थळे जी महाराष्ट्रातली आहेत आपली या युनेस्कोची, त्यांची ही लिस्ट आहे, ती वाचून दाखवतो। महाराष्ट्रातील ही वारसा स्थळे म्हणजे हेरिटेज साइट्स जी आहेत ती आहेत अजिंठा वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा केव्स, द व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एनेम्बल ही ती आहेत। आणि आता हे 12 गड किल्ले जे आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तेही समाविष्ट झाले आहेत यात। भारत आपला जो देश आहे, लाडका देश, तो 1946 पासून युनेस्कोचा संस्थापक सदस्य आहे। त्यामध्ये भारत म्हणजे युनेस्कोमध्ये भारत, अमेरिका, फ्रान्स, चायना, इंग्लंड, टर्की, ब्राझील आणि मेक्सिको हे युनेस्कोचे संस्थापक देश आहेत। जगातील सर्वाधिक स्थळांच्या यादीमध्ये भारत हा युनेस्कोच्या 6व्या क्रमांकावर येतो। युनेस्कोचे 194 सदस्य आहेत
आणि 12 सहयोगी सदस्य आहेत. याचे काम काय आहे? युनेस्कोचे महत्त्वाचे की ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करणे, प्रचार आणि प्रसार करणे. त्यामुळे जगभरातील या वास्तूंची चर्चा आणि प्रसिद्धी होतेच, तसेच त्याची देखभालही छान होते. आणि जगभरातील या वास्तूंची चर्चा आणि प्रसिद्धी झाल्यामुळे जगभरातले पर्यटक या वास्तूंना भेटी देतात आणि त्याच्यामुळे पर्यटक आल्यामुळे तेथील स्थानिक रोजगारही वाढतो आणि त्या रोजगार वाढण्यामुळे एक आर्थिक अर्थव्यवस्थाही चांगली होते आणि त्याला चालना मिळते. मित्रांनो, या सर्व गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या असतात. तसेच मला इथे खास करून आपले लाडके नेते राज ठाकरे साहेब यांचेही धन्यवाद, आभार आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की गेली अनेक वर्ष ते सांगत आहेत की या गड किल्ल्यांना तुम्ही जतन करा, त्याची चांगली देखभाल करा आणि एक महाराष्ट्राला याची संस्कृती, हिस्ट्री, इतिहास कळू दे आणि आपले गड किल्ले हीच आपली खरी महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि ती तुम्ही छान प्रमाणे ठेवा, स्वच्छ आणि त्याची डागडुजी करा आणि आपले जगभरातून येणारे जे लोक आहेत, खास करून महाराष्ट्रातलेही लोक आहेत, त्यांना ते दाखवा आणि त्यांची जी महत्त्व, त्या गडकिल्ल्यांचं जे महत्त्व आहे, महाराजांचा जो इतिहास आहे तो जगासमोर येऊ दे. हे आपले लाडके नेते, राजकीय नेते आपले जे आहेत राज ठाकरे साहेब, हे गेले अनेक वर्ष सांगतात. त्यांच्याही साठी ही आनंदाची बातमी असेल. त्यामुळे आपल्या सर्व महाराष्ट्रातील आणि जगभरात पसरलेल्या महाराष्ट्रीय मराठी माणसाला पुन्हा एकदा शुभेच्छा. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे मी आभार मानतो. माझ्या स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोचवा. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आणि माझ्या स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. गॉड ब्लेस यू. थँक्यू.